शक्तीपीठाच्या विरोधानंतर आता सांगली जिल्ह्यात शक्तीपीठाच्या समर्थनात शेतकरी उतरले आहेत. मूळ रेखांकनप्रमाणेच सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ व्हावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातले शक्तीपीठ बाधित शेतकरी आता एकवटले असून समर्थनातल्या आंदोलनात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देखील उडी घेतली आहे. सांगलीवाडी येथे शक्तीपीठ समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत महामेळावा पार पडला. खिलाडी राज्य सरकारकडे पूर्वीप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार मेळाव्यात घेण्यात आला. त्याचबरोबर यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे मतदान घ्यावे अशी मागणी या मेळाव्यातून संभाजी भिडे यांनी केली आहे. हा अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्यांच्या कल्याणासाठी शक्तीपीठ मार्ग व्हावा असं शासनाला वाटत होतं आणि त्यांनी त्या शक्तीपीठ मार्ग जसं रेखांकन केलं, त्याला लोकांच्यातनं विरोध झाला. विरोध झाल्यानंतर शासनाने तो मार्ग बदलला. त्यालाही लोकांचा विरोध घ्यायला. आता लोकांचं म्हणणं असं आहे की बदल नको, पहिलं होतं तसंच करा. या मुद्द्यावरती सांगली, सातारा, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातल्या या शक्तीपीठ मार्गाच्या संबंधातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मतदार कल्पून प्रत्येक जिल्ह्यातलं मतदान व्हावं आणि मन निर्णय करावा. दुसरी गोष्ट की चर्चेने प्रश्न समजूतदार मनाने चर्चा केल्यानंतर कठीण प्रश्न सोपे होतात. शासन तुमच्या दारात या न्यायाने मुख्यमंत्र्यांनीच मुली प्रत्येक जिल्ह्यात एक मेळावा बोलवावा आणि त्या मेळाव्यात स्वतः भूमिका मांडण्यासाठी स्वतः यावं आणि लोकांनाही काय मांडायचं आहे ते बोलायची संधी द्यावी. त्याच्यामुळेही ही समस्या सोपी होईल. आणि शेवटी न कसीब से चलती है जो दोहे से चलती है, ये सल्तनत चलती है. म्हणजे हे काम ताकद से चलती है. ह्याच्यापाठी ताकद करून भरायचं तर त्याच्यात तरुणांची ताकद 100% आपल्या पाठीमागे असेल याचं गृहीत धरून चाला तुम्ही. आपण ते करूया. मी दादा जाधव, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणचा शेतकरी बाधित आहे. आमच्या या सांगोला तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग सुमारे 58 किलोमीटर गेलेला आहे. आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आमची विनंती आहे, त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकपद म्हणून शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या आरेखनाप्रमाणेच करावा अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणं गरजेचे आहे. त्यांनी केवळ मान खटावचा विकास करायचा म्हणून सोलापूर जिल्ह्यातलं घेऊन जाणं हे योग्य दिसत नाही. त्यांना पाहिजे असेल, आवश्यकतेनुसार ते मंत्री आहेत, त्यांनी दुसरा मार्ग घ्यावा अथवा विमानतळ मागावं. परंतु आम्हाला दिलेला शक्तीपीठ महामार्ग हा आमच्यासाठीच आहे आणि तो या ठिकाणाहून कायमस्वरूपी राहिला पाहिजे अशी मागणी आम्ही पालकमंत्री यांना करत आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना करत आहे. त्याचप्रमाणे गेली 2 वर्ष झालं शेतकरी एका इच्छेखातीर एक भावना व्यक्त करून बसलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग आमच्यातून जाणार आहे आणि त्यामुळं आमच्या मुलाबाळांना सुख मिळणार आहे, उद्योगधंदे वाढणार आहेत, आमचे उद्योगधंदे आमच्या दारात उभा राहणार आहेत. यासाठी सर्व शेतकरी भावनिक होऊन या शक्तीपीठाची महामार्गाची वाट बघत होता. परंतु सरकारनं जो या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ चालू केलेला आहे, हा भावनांचा खेळ कुठंतर थांबलेला दिसला पाहिजे. आमच्या भावनांशी तुम्ही भविष्यात गरज नाही या नात्यानं खेळणं बंद करावं. आम्ही ही महाराष्ट्रातली शेतकरी आहोत, आम्ही कर्नाटकमधील शेतकरी नसून आम्ही महाराष्ट्रातले असून साहेब आम्ही आपलेच आहोत. आपणही आमचा स्वीकार आनंदानं करावा आणि शक्तीपीठ महामार्ग जुन्या आरेखनाप्रमाणे करावा ही आमची नम्र विनंती तुम्हाला करत आहे.